आज आहे 19/10/23ची मुरली. आजचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, अभ्यास कधीही चुकवू नकात. शिकण्याची आवड तेव्हा राहील जेव्हा शिकविणाऱ्या बाबांवर अतूट निश्चय असेल. निश्चय बुद्धी मुलेच सेवा करू शकतील. प्रश्न आहे, बापदादांना मुलांची कोणती गोष्ट ऐकून खूप आनंद होतो? उत्तर आहे, जेव्हा मुले सेवा समाचाराचे पत्र लिहितात. बाबा, आज आम्ही अमक्याला समजावून सांगितले, त्यांना 2 पित्यांचा परिचय दिला, अशी अशी सेवा केली. तर बाबा त्या पत्रांना वाचून खूप खुश होतात. केवळ प्रेमपूर्वक आठवण अथवा ख्याली खुशालीचे पत्र लिहिल्याने बाबांचे पोट भरत नाही. बाबा आपल्या मदतगार मुलांना पाहून खुश होतात, म्हणून सेवा करून समाचार लिहायचा आहे. गीत आहे, चलो चले माँ. ओम शांती. मुले जाणतात, काट्यांमधून फुलांच्या दुनियेमध्ये जायचे आहे. सतयुगी दुनियेला दैवी फुलच म्हणणार. कलियुगामध्ये मनुष्य आहेत काट्या समान. एकमेकांना त्रास देत, दुःख देत राहतात. तुम्ही मुले आता खुश होता की चला आता आपण आपल्या त्या दैवी फुलांच्या सुखधामामध्ये जाऊया. जाण्याचे रहस्य देखील समजून घ्यायचे आहे. जाणार तेव्हाच जेव्हा चांगल्या प्रकारे शिकाल. पहिला तर निश्चय पाहिजे की शिकविणारे कोण आहेत. या गोष्टी काही वेदशास्त्र इत्यादीमध्ये लिहिलेल्या नाही आहेत. भले गीतेमध्ये राजयोग लिहिलेला आहे, राजाईसाठी शिक्षण आहे, मग जरूर राजाई तर सतयुगामध्ये देतील. पहिले तर शिकविणाऱ्यावर निश्चय पाहिजे. हे कोणी साधू संत मनुष्य तर नाहीत. हे तर आहेत निराकार, सर्व आत्म्यांचे पिता आहेत. परमपिता परमात्मा. ज्यांना कल्पापूर्वीप्रमाणे निश्चय होणार असेल त्यांनाच होणार. तुम्ही पाहता, फुलांची दुनिया स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रत्येकाचा आपापला पुरुषार्थ आहे. पहिला निश्चय जर दृढ असेल तर त्वरित अभ्यास करू लागतील. शास्त्रांमध्ये कृष्ण भगवानुवाच लिहिले आहे. सोबत असे देखील लिहिले आहे, रुद्र ज्ञान यज्ञ. आता या तर ज्ञानाच्या गोष्टी झाल्या. मनुष्याने मग श्रीकृष्णाला लाकडाची बासरी दिली आहे. गायन सुद्धा आहे ना, तेरी मुरली में जादू है खुदाई. आता लाकडाच्या बासरीमध्ये तर ईश्वरीय जादू असू शकत नाही. ती तर तोंडाने बासरी वाजवू शकतो. श्रीकृष्णाचे बालपणच दाखविले आहे. सवंगड्यांसोबत खेळत बागडत आहेत. या गोष्टी खूप समजून घेण्यायोग्य आहेत. हे तर मुलांना समजले आहे की हा बरोबर राजयोग आहे, अर्थात राजाई प्राप्त करण्याचे शिक्षण देणाऱ्या सोबत योग. ते सन्मुख येऊन शिकवतात. यामध्ये लाकडाच्या बासरीची काही गोष्ट नाही. या गोष्टीच अद्वितीय आहेत. हे कोणालाही माहीत नाही की निराकार भगवान स्वतः येऊन शिकवतात. श्रीकृष्णासाठी देखील म्हणतात, त्यांच्या बासरीमध्ये ईश्वरीय जादू आहे. तर मग ईश्वर दुसराच कोणी झाला ना. श्रीकृष्णाला ईश्वर म्हणणार नाही. ईश्वर तर ईश्वरच आहेत. त्यांनाच जादूगार म्हणतात. जादूगार स्वतः येऊन जादूगरी दाखवतात, साक्षात्कार करवतात. तरी देखील उच्च पद प्राप्त करून देण्यासाठी शिकवतात. मीराने देखील वैकुंठ पाहिले आणि डान्स केला, परंतु ती राजयोग शिकली नाही. राजयोगाची गोष्ट कोणत्याही शास्त्रामध्ये नाही आहे. मीराला शिकवणारे तर कोणीही नव्हते. मीराचे नाव देखील भक्तमाळेमध्ये आहे. ही आहे ज्ञानमाळा. रात्रंदिवसाचा फरक आहे. तुम्हाला समजले आहे. आपण जेवढे ज्ञानाला आत्मसात करू तेवढे उच्च बनणार. बरोबर भक्तमाळा सुद्धा आहे.
त्यामध्ये देखील नंबरवार आहेत. त्यांची नावे तर प्रसिद्ध आहेत. हे ज्ञान कोणाकडेही नाही आहे, तर समजावून सांगितले पाहिजे. हे ज्ञान देणारे ते अथॉरिटी बाबा आहेत, ज्यांच्यासाठी म्हटले जाते ब्रह्मा मुख कमलाद्वारे ब्राह्मण रचून त्यांना सर्व वेद शास्त्रांचे सार ऐकवतात. शिवबाबांना तर शास्त्र दाखवू शकत नाही, कारण ते तर आहेत निराकार. तर ब्रह्माद्वारे समजावून सांगतात. ही युक्ती रचली आहे, परंतु या सर्व गोष्टी समजावून सांगणारे ते एक आहेत. दाखवतात देखील. ब्रह्माद्वारे सार सांगतात, तर अवश्य समजावून सांगणारा कोणी दुसरा वेगळा आहे ना. आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पाहता, शिवबाबा जे ज्ञानसागर आहेत, आमचे बाबा सुद्धा आहेत, ते सन्मुख बसलेले आहेत. भारतामध्येच येतात आणि जरूर कोणाच्या शरीरामध्ये येतात. हे ब्रह्माचे शरीर आहे. प्रजापिता ब्रह्मा असणे देखील जरुरी आहे. बरोबर प्रजापिता ब्रह्माद्वारेच बाबा येऊन ब्राह्मण धर्म रचतात. धर्म कसा रचला जातो हे देखील तुम्ही जाणता. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये ब्रह्माची संतान आहात. म्हणता आम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहोत, बाबांकडून वारसा घेत आहोत. फॉलोअर्स तर कधी वारसा घेऊ शकणार नाहीत. मुलेच पित्याकडून वारसा घेतात. तुम्ही येऊन बेहदची मुले बनला आहात. क्राइस्टचे फॉलोअर्स म्हणता येईल, मुले म्हणता येणार नाही. बुद्ध, गुरु नानक यांचे फॉलोअर्स आहेत असेच म्हणणार. मुले आहेत असे म्हणणार नाही. इथे तुम्ही संतान आहात. प्रजापिता ते देखील पिता आहेत आणि शिवबाबा देखील पिता झाले. ते निराकार आहेत, हे साकार वेगळे आहेत. या साकारद्वारेच शिवबाबांनी मुलांना रचले आहे. आता तुमच्यामध्ये सुद्धा काहींना तर पक्का निश्चय आहे, काहींना नाही. खूप मोठी लॉटरी आहे. तुम्हाला आपल्या शरीर निर्वाहाकरिता कर्म देखील करायचे आहे आणि मग हे ज्ञान सुद्धा शिकायचे आहे. त्या शिक्षणामध्ये खूप मेहनत करावी लागते. इथे देखील बाबा म्हणतात, 1 तास अर्धा तास जरूर अभ्यास करा. ठीक आहे, काही कारणाने रोज अभ्यास करू शकत नसाल तर मग अगोदर 7 दिवस शिकून मग मुरलीच्या आधारे चालू शकता. लक्ष समजले. बाकी आहेत शाखा, उपशाखा, पाने इत्यादींना समजून घेणे. ते सारे चक्रामध्ये येते. तुम्हाला 84 जन्मांचे रहस्य देखील समजावले आहे. झाडाच्या चित्रामध्ये डिटेल अर्थात विस्तृतपणे आहे. चक्राच्या चित्रामध्ये नटशेल अर्थात थोडक्यात आहे. समजावले देखील आहे. हे मनुष्य सृष्टीचे व्हरायटी धर्म आहेत. आधी एक धर्म असतो, नंतर वृद्धी होते. झाड सुद्धा दाखवले आहे. कसे फाउंडेशन निघते. किती सोपे रहस्य आहे. ड्रामा आणि झाडाला समजून घ्यायचे आहे, बुद्धीमध्ये धारण करायचे आहे आणि मग दुसऱ्यांना समजावून सांगायचे आहे. 2 पित्यांचा पॉइंट तर अवश्य समजावून सांगायचा आहे. बेहदच्या बाबांकडून स्वराज्य मिळते, त्यामुळे राजयोग जरूर शिकावा लागेल. परमपिता परमात्माच स्वर्गाची स्थापना करतात, ज्याला कृष्णपुरी देखील म्हणतात. कंसपुरीमध्ये तर कृष्णपुरी स्थापन होऊ शकत नाही, म्हणून संगम ठेवला आहे. तुम्हा मुलांसाठी हे संगम युग आहे. बाकी इतर सर्वांसाठी कलयुग आहे. तुम्हीच संगमामधून मग सतयुगामध्ये जाणार आहात, हा निश्चय पाहिजे. आता आपण संगमावर आहोत. संगम युग लक्षात राहिले तर सतयुग सुद्धा लक्षात राहील आणि सतयुग स्थापन करणारे सुद्धा लक्षात राहतील, परंतु वेळोवेळी विसरून जाता. तुम्ही समजता आता आपण संगमावर आहोत. बेहदचे बाबा येतातच कल्पाच्या संगमयुगी. गीतेमध्ये चूक केली आहे. गीतेशी संबंधित फक्त भागवत, महाभारत इत्यादी आहे. बाबा समजावून सांगतात, तुम्ही सर्वजण सीता आहात, मी राम आहे.
तुम्ही रावण राज्य रूपी लंकेमध्ये अडकले आहात. ती लंका नाही. असे नाही तिथे कोणते रावण राज्य होते. सतयुगामध्ये लंका इत्यादी असत नाही. त्या बाजूला बौद्ध धर्म आहे. आता बौद्ध धर्म खूप फैलावला आहे. आता हे तर मुलांना समजावून सांगितले गेले आहे. भारत पहिल्यांदा एकदम पवित्र होता. सुख शांती होती. एकच देवी देवता धर्म होता. सर्वात अगोदर हा निश्चय तर पक्का राहिला पाहिजे की हे आपले बेहदचे बाबा आहेत. त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. पुरुषार्थामध्ये कधी गफलत करायची नाही. निश्चय असल्याशिवाय पुरुषार्थ तरी कसा करणार. बाबा शिकवतात त्यांच्याकडून स्वर्गाचा सदैव सुखाचा वारसा मिळत आहे. हे तर सर्टन अर्थात निश्चित आहे. शाळेमध्ये निश्चय अथवा एम ऑब्जेक्ट असल्याशिवाय थोडेच बसणार. तिथे तर बरेच विषय असतात. मार्जिन असते. इथे तर एकच विषय आहे. एकाच विषयातून केवढी मोठी राजधानी स्थापन होते. जे शिकत नाहीत तर शिकलेल्यांसमोर ओझे वाहतील. प्रजेमध्ये देखील जी चांगली प्रजा असेल त्यांच्यासमोर कमी दर्जाची प्रजा ओझे वाहील. प्रजासुद्धा नंबरवार तर आहे ना. कोणी गरीब कोणी श्रीमंत सर्वच एकसारखे नाहीत. कसा हा ड्रामा आहे. सर्व मनुष्यांची फीचर्स अर्थात वैशिष्ट्ये ड्रामामध्ये नोंदलेली आहेत. अर्थात निश्चित आहेत. पार्ट बजावण्यासाठी किती गूढ गोष्टी आहेत ज्या धारण करून यथार्थ रीतीने समजावून सांगायच्या आहेत. सगळेच काही समजावून सांगू शकत नाहीत. किती चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. निश्चयामध्येच विजय आहे. निश्चय असेल तेव्हाच शिकतील. काही जण तर संशय बुद्धी होऊन या शिक्षणाला सोडून देतात. अहो माया लगेच वादळ उत्पन्न करून संशयामध्ये आणते. संशय बुद्धी विनशयंती. चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचूर. फरक तर खूप आहे. कोसळले अर्थात विकारात गेले तर एकदम चंडाळ. चढले अर्थात पुढे गेले तर एकदम बादशहा. सर्व काही शिक्षणावर अवलंबून आहे. पहिले कधी ऐकले आहे का की निराकार शिक्षक कसे असतात. आता शिवबाबांद्वारे तुम्ही ऐकता. तुम्हाला निश्चय झाला आहे. मी तुमचा पिता आहे. पतित पावन सुद्धा आहे. नॉलेजफुल देखील म्हणता. ज्ञानाने चक्रवर्ती राजा बनायचे आहे. हा निश्चय झाला पाहिजे ना. निश्चयामध्येच माया विघ्न आणते. शत्रू समोर उभा आहे. तुम्ही जाणता माया आमची शत्रू आहे. वेळोवेळी धोका देते. शिक्षणामध्ये संशय आणवते. संशयामध्ये येऊन बरीच मुले शिक्षणाला सोडून देतात. शिक्षणाला सोडले तर जणू पिता टीचर सद्गुरूला देखील सोडून दिले. ते अर्थात दुनियावाले तर गुरु बदलत राहतात. अनेक गुरु करतात. हे तर एकच सद्गुरू आहेत. हे आपली महिमा करत नाहीत. बाबा आपला परिचय देतात. भक्त लोक गातात ना, शिवाय नमः. तुम मात पिता, परंतु जाणत काहीच नाही. फक्त म्हणत राहतात. पूजा करत राहतात. तुम्ही आता जाणले आहे शिव कोण आहेत. पहिले शिव, त्यांच्यानंतर आहेत ब्रह्मा सरस्वती लक्ष्मी नारायण नंतर येतात. पहिले शिवबाबा, नंतर ब्रह्मा विष्णू शंकर. बाबा म्हणतात मी सर्वात पहिले ब्रह्मामध्ये प्रवेश करतो. पहिले यांना रचतो. ब्रह्माद्वारे स्थापना, नंतर ब्रह्माच विष्णू बनून पालना करतात. हे सर्व पॉइंट्स नोट केले पाहिजेत. नंतर दुसऱ्या कोणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही जण तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. बाबांची तर गोष्टच निराळी आहे. कधी शिवबाबा समजावून सांगतात, कधी हे अर्थात ब्रह्माबाबा सुद्धा समजावून सांगतात. तुम्ही नेहमी समजा शिवबाबा समजावून सांगत आहेत. शिवबाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात. तुम्ही समजा शिवबाबा यांच्याद्वारे नवे नवे पॉइंट्स ऐकवतात. अतिशय युक्तीने समजावून सांगतात.
तर मुलांनी समजून देखील घेतले पाहिजे. पहिला तर निश्चय करायचा आहे. 7 दिवसामध्ये सुद्धा चांगला रंग लागू शकतो, परंतु माया सुद्धा खूप तिखट आहे ना. सर्वात पहिला तर निश्चय बसला पाहिजे की बाबा परमपिता परमात्मा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर त्यांनीच राजयोग शिकवला असणार. श्रीकृष्ण शिकवू शकणार नाही. त्यांचे येणेच सतयुगामध्ये होते. स्वर्गाचे रचयिता शिवबाबा आहेत. जर कोणी म्हणेल की श्रीकृष्णाच्या तनामध्ये आले, परंतु श्रीकृष्ण तर त्या रूपामध्ये येऊ शकत नाही. त्यांचे येणेच सतयुगामध्ये होते. बाबा कोणाच्या गर्भातून तर जन्म घेत नाहीत. यांच्या अर्थात ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये प्रवेश करून यांचा सुद्धा परिचय देतात की मी यांचे नाव ब्रह्मा का ठेवले आहे. हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठ बजावतात. तुमची देखील खूप छान छान नावे ठेवली होती. किती मुलांची नावे आली. आश्चर्य आहे ना. लगेच 200-250 नावे आली. इतकी नावे तर इथले ब्राह्मण लोक सुद्धा देऊ शकणार नाहीत. संदेशी पटकन नावे घेऊन आली. बेहदच्या बाबांनी नावे ठेवली. आश्चर्य आहे. वंडरफुल बाबा, वंडरफुल एम ऑब्जेक्ट. तुम्ही तेच राजांचेही राजा बनणार. लक्ष्मी नारायणाचे चित्र खूप क्लिअर आहे. वरती त्रिमूर्तीचे चित्र एकदम ॲक्युरेट आहे. 84 जन्म सुद्धा जरूर घ्यायचे आहेत. कलियुगाचा अंत, पतित, सतयुगाची आदी, पावन. मुलांनी सेवेचा पुरावा दिला पाहिजे. बाबा आम्ही सुद्धा ही छोटी छोटी पत्रके छापली. वरती शिव, त्रिमूर्ती आणि 2 बाबांचा परिचय असावा. हा पॉइंट जरूर असला पाहिजे. अशा प्रकारे पत्रके छापून खूप सेवा करून समाचार दिला पाहिजे. तेव्हा बाबांच्या हृदयावर चढू शकाल. पत्र केवळ ख्याली खुशालीचे नाही. सेवा करून समाचार लिहायचा आहे की बाबा ही सेवा केली. फक्त प्रेमपूर्वक आठवण लिहिल्याने तर बाबांचे पोट कसे भरणार. आज अमक्याला समजावून सांगितले, आज पतीची सेवा केली, खूप छान खुश झाले, अशी सेवा केली. समाचार बाबांना लिहायचा आहे. 2 पित्यांचा मुद्दा मुख्य आहे. बेहदचे बाबा आहेतच स्वर्गाचे राज्य भाग्य देणारे. तुम्ही किती गोड गोड मुले आहात. बाबा समजावून सांगत आहेत की ही सर्व दत्तक मुले आहेत. एवढी सर्व केवळ धर्माची मुलेच असू शकतात. ते धर्माचे फॉलोअर्स असतात. इथे तुम्ही मुले आहात. बाबा सुद्धा अशा मुलांना पाहून खुश होतात. ही सर्व माझी मुले आहेत. आता शेवटचा पार्ट बजावत आहेत. स्वर्गाच्या स्थापनेमध्ये मदत करण्यासाठी माझे साथी बनले आहेत. हा आहे रुद्र शिवबाबांचा राजस्व अश्वमेध ज्ञानयज्ञ. शिवबाबा स्वर्गाची स्थापना कशी करतात. पहिले ब्रह्मा आणि ब्राह्मणांद्वारे रुद्र ज्ञानयज्ञ रचतात, ज्यामुळे स्वर्गाची स्थापना होते. तर जरूर ब्राह्मणांनाच यज्ञ सांभाळायचा आहे. अच्छा. गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, निश्चय बुद्धी बनून शिकायचे आहे. कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये संशय घ्यायचा नाही. निश्चयामध्येच विजय आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांचे सोबती बनून स्वर्गाच्या स्थापनेमध्ये पूर्णपणे मदतगार बनायचे आहे. यज्ञाची सांभाळ करणारा पक्का ब्राह्मण बनायचे आहे. आजचे वरदान आहे, ज्ञानस्वरूप बनून कर्म फिलॉसॉफीला अर्थात तत्वज्ञानाला ओळखून चालणारे कर्मबंधनमुक्त भव. ज्ञानस्वरूप बनून कर्म फिलॉसॉफीला अर्थात तत्वज्ञानाला ओळखून चालणारे कर्मबंधनमुक्त भव. स्पष्टीकरण आहे,
बरीच मुले जोशमध्ये येऊन सर्व काही सोडून किनारा करून शरीरापासून वेगळे होतात, परंतु मनाचा हिशोब बाकी असल्या कारणाने खेचत राहतो, बुद्धी जात राहते. हे देखील एक मोठे विघ्न बनते. म्हणून कोणापासून दूर जरी जायचे असेल तरीही पहिले निमित्त आत्म्यांकडून पडताळणी करा, कारण ही कर्मांची फिलॉसॉफी आहे. जबरदस्तीने तोडल्यामुळे मन वारंवार तिकडेच जात राहते. तर ज्ञानस्वरूप होऊन कर्म फिलॉसॉफीला ओळखा आणि तपासून घ्या, तर सहज कर्मबंधनातून मुक्त व्हाल. स्लोगन आहे, आपल्या स्वमानाच्या सीटवर सेट राहा, तर मग माया तुमच्या समोर सरेंडर होईल. आपल्या स्वमानाच्या सीटवर सेट राहा, तर मग माया तुमच्या समोर सरेंडर होईल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.